या भागातले माजी खासदार आणि भावी खासदार आढळराव पाटील साहेब, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चेतन तुपे, रिपब्लिकन पक्षाचे माझे सहकारी मित्र अर्जुन वाडेकर, पुणे शहराचे अध्यक्ष संजय सोनवणे, हडपसरचे अध्यक्ष महादेव दर्जी, खरात साहेब, रिपब्लिकन पक्षाचे महिला अध्यक्ष, या उपस्थित असलेले इतर पक्षाचे सर्व या भागातले प्रतिष्ठित पुणे शहराचे शिवसेनेचे अध्यक्ष भानगिरे साहेब आणि आदरणीय व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो, मी एक शेअरनी या ठिकाणी आढळराव पाटील साहेब आणि आठवले साहेबांना सांगेन, आज जी परिस्थिती शिरूर लोकसभा मतदारसंघाची आहे त्या निमित्त आपल्याला घड्याळाच्या चिन्हावर 13 तारखेला बटन दाबून आढळराव पाटलांनी यांना भरघोस मताने या ठिकाणी निवडून द्यायचंय. त्याचं कारण काय, त्यांना का निवडून द्यायचंय? एका तळागाळाच्या माणसासाठी आता शिवसेनेचे आमचे नेत्यांनी सांगितलं का एक गरीब मुलगी या म्हाडामध्ये राहणारी ससूनला फोन करणारा खासदार अवेलेबल तर पाहिजे. आपल्याकडे आमदार नगरसेवक असतात, पण खासदार सारखा माणूस या ठिकाणी एवढ्या छोट्या कामासाठी ससून हॉस्पिटलला फोन करतो, हे त्यांचं कर्तृत्व आहे, त्यांच्या मनाचं आहे, एक मोठेपणा आहे का खासदार असून सुद्धा आपण असे काम करतात. मला स्वतःला पण 2-3 विषय सांगायचे आढळराव पाटलांच्या संदर्भात. साहेब, मी सुरुवातीला त्यांच्या बाबतीत एक शेर सांगतो कि अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊंगा, अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊंगा और चेहरों को पढ़ने वाली नजर दे के जाऊंगा. यारो, मैं इस जमाने का वो संतराश हूँ, पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊंगा, पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊंगा. आज आढळराव पाटलांना मी एक साहेबांना सांगतो, आठवले साहेबांना, साहेब ते हातच्या बाबतीत ज्यावेळेस खासदार असताना मी त्यांना सांगितलं, साहेब एक जुन्नर आणि मंचरच्या भागातले आमच्या पुण्यातले 7-8 लोकांचं हातचा नंबर नाही लागला. दादांनी खासदार असताना ब्लँक नाव म्हणजे नाव तुम्ही टाकून घ्या, मी ब्लँक सही करून टाकतो, आयुबाई तुमच्यावर विश्वास आहे. आणि त्या लोकांचं पत्र आपण हज कमिटीला दिलं आणि ते लोक दादांच्या पत्रावर हजला गेले. म्हणजे असं सर्व धर्म समभाव मानून काम करणार त्या काळात एक शिवसेनेत असताना सुद्धा त्यांनी असं चांगलं काम केलेलं आहे. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या पक्षाचा एक माणूस होता, दादांच्याकडे जुन्नरला एक वेकन्सी होती त्यांच्या संस्थेमध्ये, आपला मागासवर्गीय होता लोंढे, माझ्या मतदारसंघात राहिला होता विश्रामवाडी भागामध्ये. मी फक्त दादांना एक फोन केला, दादा तुमच्याकडे आता टेम्पररी आहे, पुण्यातून कन्फर्म होईल. त्यांनी त्याला 6 महिने टेम्पररी ठेवलं आणि आज शिक्षक म्हणून तो माणूस तिथं जुन्नरला त्यांच्या शाळेमध्ये काम करतो आणि त्याला 70,000 रुपये पगार आहे. दादांनी त्याला कन्फर्म केलं. तर अशा सर्व धर्माचं काम करणारे कार्यकर्ता एक खासदार या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे. ही संधी आपण सोडता कामा नये एवढंच या ठिकाणी सांगतो. माझ्यावर पुढं चांगले वक्ते या ठिकाणी आपल्याला आठवले साहेबांना ऐकायचं आहे, तर माझे 2 शब्द याच्यातच सांगतो आणि थांबतो. एक शेर परत एकदा की हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है. आठवले साहेबांच्या बाबतीत की हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आणि या ठिकाणी भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ सावंत या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा व्यक्त करतायत. या हरीजी लवकर या. 1.5 लाख मतदान टोटल मतदारसंघामध्ये आहे भटक्या विमुक्त जाती जमाती बांधवांचं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ज्योतिबा